खूप वर्षानंतर म्हणजे जवळपास 22 वर्षानंतर मी ह्या ठिकाणी आलेली आहे, जी माझ्या जन्मापासूनची गिरण आहे, आमच्या फॅमिली मेंबरची गिरण आहे. पण माझं कधी येणं होत नव्हतं, आलं तरी घरी, गिरणीत असं येणं होत नव्हतं. तर आम्ही ना आता मम्मीचं 12 दिवसाचं हे सगळं चालू होतं, तयारी करायची. तर पप्पा, मी आणि गौरांग दळप दळण्यासाठी भात काढण्यासाठी, थोडंसं उलटं झालं तर हे ना करण्यासाठी आलो होतो गिरणीमध्ये. ही गिरण ना खूप जुनी आहे. तुम्ही इकडे वरचं त्याचं छत वगैरे बघू शकता. इथे ना सगळ्या प्रकारच्या गिरणी आहेत, म्हणजे तेल कपन करतात, शेंगदाण्याचे, पुन्हा चटणी, हे बाकीचं सगळं, वरी बिरी, हे सगळं ना सगळ्या वेगवेगळ्या अशा गिरणी आहेत. तर इथे येणं माझं कधी होत नाही, योगायोग असतो प्रत्येक गोष्टीचा. तर 22 वर्ष झाली मला इथं येऊन ह्या गिरणीमध्ये. आणि गौरांगला पण बघायचं होतं की नेमकं हे म्हणजे तेल वगैरे कसं गाळतात वगैरे, शेंगाचं तेल, त्याच्यापासून पेंट तयार होते, हे सगळं कसं बघायचं होतं. तर म्हटलं चल मग आता आपण जाणारच आहोत, तर तू पण चल. आम्ही तिघंजण गाडीतून 3 किलोमीटर लांब आमच्या घरापासून आहे. तर इथे आलो आहे कोवाडमध्ये. आणि इकडे हे पाहू शकता तुम्ही, इकडे हे तेलाचं वगैरे सगळं आहे. तर हे सगळं तयारी करायला बाकीचे मेंबर सगळे करतायत, पण खास करून गिरणीला जायचं होतं. आणि जुंधळं, तांदूळ, पुन्हा भात वगैरे हे सगळं आम्ही एकत्र घेऊन आलेलो आहोत. इकडे गिरणीचा आवाज एकदम जास्त होता. आणि इकडे ही एक सिस्टम आहे ना, इथे भात ओतायचं, म्हणजे भाताची पोती इथं ओतायची, इथून दुसरीकडे जाणार, त्याच्यातले खडे वगैरे सगळं काढून मग तिसरीकडे येणार, तिकडे तांदूळ पडणार, मग चौथीकडे येणार, तिथे सगळं पॉलिश वगैरे होऊन त्यात सगळं कोंडा, खडे, भातकुटे हे सगळं निघून ना, जसं की आपण विक्रीचे तांदूळ आणतो ना, ज्याच्यामध्ये काहीही नसतं, तशा कंडिशनमध्ये इथं ना हे सगळं प्रोसेस 1 बाय 1 असे होत सगळं हे तांदूळ आपल्यापर्यंत पोहोचतं. तर इथं ना आम्ही 3 पोती भात घेऊन आलो होतो, फुल 3 पोती. तर ही जास्त उचलून वगैरे टाकायला जमत नाही प्रत्येकाला, म्हणून छोटीशी ही जी कुंडी केल्यासारखी केली ना, तिथं ती पोती वगैरे ओतायची होती आणि आपोआप प्रोसेसनं त्यांची ती पुढची प्रोसेस होत होती. मस्त वाटलं बघून ते. आणि पहिल्यांदा मी मम्मीबरोबर यायची, पण आत्ता सध्याला तरी 22 वर्षामध्ये, सध्याला म्हणू शकत नाही, 22 वर्षामध्ये येणं घडलंच नव्हतं. आणि इकडे ना त्यांनी मला पॉलिश केलेलं तांदूळ आहेत ना ते दाखवले. तर हे बघा, इकडे पुन्हा देते त्यांना मी. मस्त एकदम तांदूळ पडले होते. हे जुनं तांदूळ आहे, घरचे तांदूळ आहेत. आणि बाकीचं नॉर्मल गिरणीमध्ये घेऊन गेल्यानंतर काय होते मग, त्या खडे आणि भातकुटे वगैरे सगळं ना ते तांदळामध्येच पडतं. पुन्हा त्याला साफ करण्यासाठी वेगळी माणसं, ते दिवसभर डोकावून पाहत राहा कुठे खडा राहिला. तर ही ना प्रोसेस जरा इथं केल्यामुळे ना जास्त काही त्रास होत नाही, पाकडलं की झालं. आणि वरचं छत बघा जरा, कौलारू आहे, पूर्ण डोकावून पाहता येते असं वाकलेलं. खूप जुने आहे, खूप म्हणजे खूप, माझ्या जन्माच्या वेळेची म्हटलात तरी चालेल. मग आता तुम्ही म्हणाल की तुझं वय सांग मग, म्हणजे आम्ही अंदाजा लावतो. तर माहीत आहे तुम्हा सगळ्यांना, हे इकडं असं बादल्या भरून भात निघतं, तिकडचे इथून भात जातं, इकडून तांदूळ निघतं, तिकडे भाताचा कोंडा, म्हणजे जनावरांसाठी तो तर लागतोच. आपलं भात असले की जनावरांचं खाद्य पण होऊन जातं, सुग्रास, कोंडा आणि जे काही त्यांचं धान्य घालायचं असतं ते सगळं मिक्स करून घालावं लागतं. तर इकडे मी ना एकतर डोकीला चंपक लालसारखं तेल खूप लावलं होतं, त्याच्यात ते सगळा पिठाचा, सगळा भाताचा हा सगळा कोंडा माझ्या डोकीत बसत होता. हे बघा, हा असा कोंडा हा जनावरांसाठी असतो. हे सगळं तिकडेच्या बाजूला तो कोंड्याचं होतं. इकडे पांढरेशुभ्र, व्हिडिओमध्ये पण किती पांढरेशुभ्र तांदूळ दिसत आहेत, जसं की पीठ असतं असं. तर इकडे पप्पा पण आहेत, आवाज. आणि हे इथं चालले ते आमच्याच गावचे आहेत, त्यांचं घाणा काढायचं चाललेलं आहे, म्हणजे तेल काढायचं चाललं. एक बादली ओतली पहिली, अशा आम्ही 6-7 बादल्या तांदूळ ओतलं, म्हणजे जवळपास असेल एक 70 किलोपर्यंत. हे पहा, असं हे भात ओतायचं, पप्पा ओततायत. आणि ते काय आपलं घेऊन प्रोसेसनं चालू करतं, मग इकडे जातं तिकडे जातं हे असं. आणि बारीक तांदूळ भात आहेत, तांदूळ अजून म्हणू शकत नाही ह्याला, भात, बारीक भात आहे. सकाळचे ना आता किती वाजलेत माहिती आहे का,